यह तो जैसे देवता है। प्रश्न, तुम बच्चों को कौन सा सर्टिफिकेट संगम पर बाप से लेना है? उत्तर, अपने दैवी मैनर्स का सर्टिफिकेट। बाप जो श्रृंगार कर रहे हैं, बच्चों की इतनी सेवा कर रहे हैं, तो जरूर उसका रिटर्न देना है। बाप का मददगार बनना है। मददगार बच्चे वह जिनका स्वभाव देवताई हो, ईश्वरीय सेवा में कभी थके नहीं, यज्ञ सेवा से स्नेह हो, ऐसे बच्चों को बाप भी इजाफा देते हैं, खातिरी करते हैं। ऐसे सर्विसेबल स्नेही बच्चों को देख देख बाप हर्षित होते हैं। ओम शांति। भक्तों प्रति भगवान उवाच। जबकि भक्त सम्मुख है और भक्त जानते हैं कि भगवान बैठकर हमको ज्ञान के गीत सुनाते हैं, वह ज्ञान की डांस कराते हैं। अच्छा, इनसे फिर क्या होगा? कहते हैं वह देवताओं मुआफिक सदा सुखी और हर्षित रहेंगे। भगवान को ही बेहद का बाप व विश्व का रचयिता कहा जाता है। वह है स्वर्ग का रचता। विश्व पहले पहले स्वर्ग है, फिर बाद में नरक बनती है। तो अब है नरक। मनुष्य भक्ति मार्ग में धक्के खाते रहते हैं। भक्त भगवान को याद करते हैं। आत्मा समझती है बाप हमारे लिए स्वर्ग की सौगात ले आएंगे। वही रचयिता है। स्वर्ग का मालिक बनाने लिए आकर राजयोग सिखाते हैं। कहते हैं बाप को और विश्व के मालिक पने को याद करो। जब विश्व का रचयिता बुद्धि में आता है तो समझा जाता है परमपिता परमात्मा नई विश्व रचते हैं। यह विश्व मनुष्य के रहने का स्थान है। बाप बेहद का मालिक है, तो जरूर बेहद की बड़ी दुनिया ही रचेंगे। कोई छोटा घर तो तुम्हारे लिए नहीं बनाएंगे, वह तो लौकिक बाप बनाते रहते हैं। यह तो नया विश्व बनाते हैं। तुम बच्चों के लिए विश्व घर है, अर्थात पार्ट बजाने का स्थान है। तुम जानते हो हम भारतवासी है, तो घर के हुए ना। अब भारतवासी अपने को हद के मालिक समझते हैं, परंतु भारतवासी बेहद दुनिया के वासी थे। बाप बहुत अच्छी रीति समझाते हैं, परंतु तुम बच्चे घड़ी घड़ी भूल जाते हो, शुक्रिया भी नहीं मानते हो। बेहद का बाप आकर के बेहद का विश्व अथवा घर बनाते हैं, वह है स्वर्ग। ऐसे नहीं बेहद का नरक रचने वाला बाप है। बाप तो आकर स्वर्ग रचते हैं और उस स्वर्ग का फिर बच्चों को मालिक बनाते हैं। नई दुनिया नए विश्व का मालिक तुमको बनाते हैं। इस विश्व के मालिक लक्ष्मी नारायण भारत में थे। उस समय और कोई धर्म नहीं था, सिर्फ भारत ही था। बाप कितना अच्छी रीति समझाते, परंतु बच्चों को वह नशा नहीं चढ़ता है। बच्चे हद के नशे में रहते हैं। आत्मा को नशा रहता है ना। आत्मा का शरीर बड़ा होता है तो इन ऑर्गन्स से सब वर्णन कर सकते हैं। छोटा बच्चा तो नहीं कहेगा कि मैं विश्व का मालिक हूं व फलाना हूं। बालिक अवस्था में आने से समझते हैं हम मालिक हैं। तुम कोई छोटे तो नहीं हो, तुम तो बड़े हो। बाप ने बुजुर्ग शरीर लिया है। समझते हैं बाप विश्व का रचयिता है, मालिक नहीं बनते हैं। अक्षर कहने में भी कहा कहा भूल हो जाती है। बाप है विश्व का रचयिता, कहते हैं मैं विश्व की राजाई नहीं करता हूँ, सारे सृष्टि का रचयिता मैं एक ही हूँ। अक्षर अक्षर रिफाइन कर समझाना पड़ता है। बाबा म्हणता है मी विश्वाचा रचयिता आहे
मी या विश्वावरती राज्य नाही करत. रचयिता आहे पण राजाही नाही करत. आपल्याला राजाही सोपवतो, आपल्याला राज्य करण्यालायक बनवतो, आपल्यामध्ये ती दिव्यता आणतो, श्रेष्ठता आणतो. बाबा म्हणताय अभी बाप भक्तों के सम्मुख है. जे आपण बाबांचे भक्त होतो त्यांच्या समोर येऊन बाबा मुरली चालवतोय. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण खूप भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीचं फळ म्हणून बाबा हे ज्ञानाचे गीत आपल्याला ऐकवतोय. मुरली म्हणजे ज्ञानाचं गीत आहे, हा ज्ञानाचा डान्स आहे. हम भगवान के बहुत बड़े भक्त हैं. भक्तांना आपण नाव नाही ठेवू शकत. आपण भक्ती केलेली पण खूप चांगल्या प्रकारची भक्ती केलेली आहे. त्यांची भक्ती आता बिघडलेली ती गोष्ट वेगळी आहे, पण भक्तीला नाव नाही ठेवू शकत आपण, कारण आपणच भक्ती स्टार्ट केलेली, आपणच भक्तीमध्ये राहिलेले. भक्तीच्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या सगळ्या आपणच पाडलेल्या आहेत. त्यामुळे भक्तांना आपलं नाव ठेवायचं नाहीये. पण आता जे 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 श्रेष्ठ भक्त होते, ज्यांनी खूप मनापासून भक्ती केलेली आहे, खूप चांगली भक्ती केलेली द्वापरपासून, त्यांनाच बाबांनी निवडलं आणि त्यांच्या समोर बाबांची मुरली चालते. और इस मुरली से क्या होता है, बाबा म्हणता है कि देवताओं मुआफिक सदा सुखी और हर्षित रहेंगे. भक्तों के सामने भगवान आता है और ये ज्ञान की गीता सुनाता है, ज्ञान के गीत सुनाता है, मुरली चलाता है. उसका परिणाम ये होता है कि हम वो ज्ञान समझकर, सुनकर, अपने अंदर धारण करके देवताओं जैसे सदा सुखी और हर्षित हो जाएंगे. उस नए विश्व में हम रहेंगे जो भगवान हमारे लिए बना रहा है. तर बाबा म्हणतात याची तुम्हाला खुशी पाहिजे, नशा पाहिजे आणि वारंवार तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे, स्वतःला पण, ड्राम्याला पण आणि बाबांना पण. जर हे आपण धन्यवाद देत राहू तर आपलं भाग्य अजून वाढत राहील. स्वतःला धन्यवाद की मी बाबांना ओळखलं, मी बाबांचा बनलो, मी करोडोमध्ये कोणी आत्मा आहे, मी साधारण आत्मा नाहीये. मी कुठं होतो, कोणत्या समाजामध्ये होतो, कोणत्या लोकांसोबत होतो, कशी कलियुगी दुनिया झालेली आहे, त्याच्यामधून बाबांनी मला निवडलं आणि मी इतका बुद्धिवान आहे की मी बाबांना ओळखलं. मी बाबांना ओळखलं. जो न दिसणारा बाबा आहे, जो गुप्त बाबा आहे, त्याच्या भाषेवरून, त्याच्या शब्दावरून, त्याच्या अनुभूतीवरून मी त्याला ओळखलेलं आहे. तर स्वतःची शुक्रिया, स्वतःला धन्यवाद द्यायचे, स्वतःची महिमा गायची आहे कि मैं बहुत श्रेष्ठ और दिव्य आत्मा हूं, मैं साधारण नहीं हूं. मेरे में भगवान को पहचानने की बुद्धि है, भगवान को पहचानने की नजर है. जो साधु संत महात्मा पंडित आचार्य ऋषि मुनि नहीं पहचान पाए, मुझे वो नजर प्राप्त है, मुझे वो दृष्टि प्राप्त है कि मैं गुप्त बाबा को पहचान सकता हूं. फिर ड्रामा को धन्यवाद कि ड्रामा ने मुझे यहां तक पहुंचाया. जैसा भी ड्रामा बना है मेरे लिए, जो भी ड्रामा बना है मेरे लिए, खूप जास्त सुखी राहिलो असतो आपण, खूप आनंदात राहिलो असतो त्या दुनियेमध्ये, खूप चांगले मित्रसंबंधी नातेवाईक भेटले असते, सगळं चांगलं राहिलं असतं तर आपण बाबांकडे आलोच नसतो. म्हणून या ड्राम्याला धन्यवाद की माझे साथी, सोबती, माझे मित्र, नातेवाईक मला असे भेटलेले की ज्यांच्यामध्ये खराबी आहे, ज्यांच्यामध्ये दोष आहे, ज्यांच्यामध्ये विकार आहे, जे दुःख देणार आहे, त्यांना धन्यवाद. कारण मी मग तिकडे अटकलो असतो. तो ड्रामा को भी शुक्रिया. और बाबा ने मुझे चुना है, उसके लिए बाबा का शुक्रिया. बाबा इतना सुंदर ज्ञान दे रहा है मुझे, उसके लिए बाबा का शुक्रिया. तर पल पल, पावलो पावली आपण बाबांचे धन्यवाद, स्वतःचे धन्यवाद आणि ड्रामाचे धन्यवाद करत राहायचे. तर आपलं जे भाग्य आतापर्यंत बनलेलं आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीने बनायला सुरुवात होईल. जे आहे त्याला स्वीकारणं म्हणजे धन्यवाद देणं. शुक्रियामध्ये खूप ताकद आहे. जो है बहुत अच्छा है, जो है वो बहुत अच्छा है, कल्याणकारी है, कुछ न कुछ कल्याण है, कुछ न कुछ कल्याण है. तर ही अशी भावना आपण ज्या वेळेला धन्यवाद ठेवू, धन्यवादाची भावना बुद्धीमध्ये राहील, त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण मानू. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण मानू तर आपल्याला लोड येणार नाही कोणत्या गोष्टीचा, टेन्शन घेणार नाही, कोणत्याही गोष्टीमुळे दुःखी नाही होणार. आणि म्हणून बाबा हे आपल्याला शिकवतोय की धन्यवाद म्हणत चला, धन्यवाद देत चला.
बाप विश्व का रचता डायरेक्ट समझा रहे हैं, हम तुमको विश्व का मालिक बनाने आया हूं। बाबा हमें विश्व का मालिक बनाने आया, वो खुद कह रहा है। जो विश्व का रचयिता है, जो रचतो या विश्वाला दर 5000 वर्षानंतर, दर 5000 वर्षानंतर सतयुग रचतो, दर 5000 वर्षानंतर या नरकाला स्वर्ग बनवतो, तो स्वतः म्हणतोय की मी तुला विश्वाचं मालक बनवायला आलेलो, तू फक्त तैयार हो। ऐसे नहीं सिर्फ भारत का मालिक बनाने आया हूं। इस समय जो भारत के मालिक है उन्हें वह सुख थोडी आहे। आता जे भारताचे मालक आहे, नरेंद्र मोदी असो किंवा बाबांनी सेवेसाठी आपल्या मुर्मू बहीणला राष्ट्रपती बनवलेलं असो, ते सेवेसाठी बाबांनी तो प्लॅन आहे तो बाबांचा। पण बाबा म्हणते जो लक्ष्मी नारायण जिस मालिकपन में है, जो वो स्थिति है, जो वो सुख है, वो सुख थोड़ी है यहाँ पर। जो भारत के मालिक आज है वो सुख थोडी, आणि तसंही जनता मालिक आहे। तसंही जर बघितलं तर लोकशाही आहे, जनता मालिक आहे। कोणालाही त्या पदावरून काढून टाकू शकतं। लक्ष्मीनारायणला कोणामध्ये हिंमत नाही लक्ष्मीनारायणला त्या पदावरून काढून टाकतील। लक्ष्मीनारायण पहिले लक्ष्मीनारायण, त्याच्यानंतर त्यांचे मुलं गादीवर बसतील, त्याच्यानंतर त्यांचे मुलं गादीवर बसतील। कोणीच नाही काढून टाकू शकत। ती राजाही चालणार, ते मालकीयत राहणार त्यांची कायम। इथं तसं नाहीये। बाबा म्हणते वो, आणि किती दुःखी आहे जे वरच्या लेवलला आहे आज, किती दुःखी, फक्त म्हणायला नाव आहे तेवढं, पण टेन्शन सगळ्या प्रकारचं आहे, सगळ्या प्रकारचं दुःख आहे। तो बाबा म्हणते ऐसे भारत का मालिक मैं तुम्हें नहीं बनाता हूं, मैं ऐसे भारत का मालिक तुम्हें बनाता हूं जहां कोई दुख नहीं, कोई तकलीफ नहीं, बड़े आराम से तुम इस विश्व को चलाओगे। अभी सब कब्र दाखिल होने हैं, इसको कहा जाता है कयामत का समय। तर कयामतची वेळ आलेली आहे आणि सगळ्यांचा हिशोब होतोय, आणि ज्यांचे चांगले कर्म आहे ते स्वर्गामध्ये जातील, ज्यांचे कर्म खराब आहे त्यांना मुक्ती मिळेल। विश्व का रचता जरूर गॉड को कहा जाएगा, वही न्यू वर्ल्ड का क्रिएटर है। न्यू वर्ल्ड को स्वर्ग, पुरानी वर्ल्ड को नर्क कहेंगे। तुम बच्चों में भी नंबरवार समझते हैं, जिनमें ज्ञान कम है उनको इतनी खुशी नहीं रहती है। माया खुशी में रहने नहीं देती है, म्हणून ज्ञान जास्तीत जास्त आपण बुद्धीमध्ये ठेवायचे। जितके पॉइंट्स आपल्याला घेता येतील मुरलीमधून तितके पॉइंट्स घ्यायचे, विचार करायचे आपण आपल्याला काय माहिती नव्हतं आणि बाबांच्या मुरलीमुळे काय काय माहिती झालं। काहीच माहिती नव्हतं आपल्याला, सगळी खोटी माहिती होती, आणि बाबांच्या मुरलीमध्ये सगळ्या प्रकारचं सत्य आहे, तर त्याच्या आनंदामध्ये आपण राहायचंय। बाबा म्हणतात जिनमें ज्ञान कम है उनको इतनी खुशी नहीं रहती, जितकं ज्ञान जास्त तितका आनंद जास्त राहील। माया खुशी में रहने नहीं देती, कारण ते तशा प्रकारचे दुसरे विचार येतील, मग आनंद कसा राहील। बाबांचं ज्ञान जर बुद्धीमध्ये सामावलेलं आहे तर दुसरे व्यर्थ चालणार नाही जास्त। बच्चे देही अभिमानी होते नहीं, देह अभिमान आने से ही फिर सब विकार सामना करते हैं। तुम बच्चे जानते हो हम आत्माओं का बाप वह है, भक्त सब बुलाते हैं, आकर हमको कुछ सुनाओ। लिखा हुआ है भगवान वाच, मैं आया हूं तुमको स्वर्ग का मालिक बनाने, तुमको लायक बनाता हूं, तुमको सारे विश्व की हिस्ट्री ज्योग्राफी सुनाता हूं। इस बेहद के ड्रामा में कौन कौन मुख्य एक्टर्स है, तुम्हारी बुद्धि चली जाती है बेहद में। ड्रामा में मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन सब आ जाते हैं। बाबा आपल्याला जो इतिहास भूगोल शिकवतोय तो आपल्याला शाळेत कधीच शिकवला गेला नाही, कॉलेजमध्ये कधीच शिकवला गेला नाही। या दुनियेचा भूगोल खूप वेगळा आहे। या दुनियेचे 3 मजले, मूल वतन, स्थूल वतन, सूक्ष्म वतन, कोणीच नाही शिकवलं, कोणालाच माहिती नाही। आणि इतिहास आपल्याला जो शिकवला गेला तो द्वापर युगानंतरचा। सतयुग आणि त्रेतायुगामध्ये त्यावेळेला काय होतं कोणत्याच इतिहासामध्ये नाहीये, कोणी शिकवलं नाही। तो ये बाबा हमें सारा इतिहास, सत्य इतिहास हमें बताता है और सारे दुनिया का भूगोल हमें बताता है। पद तो पुरुषार्थ अनुसार ही मिलता है। बाबा म्हणतात ज्ञान मी सगळ्या प्रकारचं देतोय तुम्हाला,
सगळं शिकवतोय. पद कसं मिळेल? जसा तुमचा पुरुषार्थ. यदि धारणा नहीं करते हैं तो स्वर्ग में तो जाएंगे, परंतु दास दासी का पद मिलेगा. बाबा म्हणते ज्ञान तो सबको दे रहा हूं, ज्ञान को धारण नहीं करते, प्रैक्टिकल में नहीं लाते हैं, तो बाबा म्हणते स्वर्ग में तो जाने वाले, मेरे बच्चे हैं, ज्ञान सुनने वाले मेरे बच्चे हैं, स्वर्ग में तो जाने वाले हैं. लेकिन ज्ञान अगर धारणा में नहीं है तो बाबा म्हणते दास दासी का पद वहां पर मिलेगा. स्वर्ग जरूर देखेंगे, लेकिन दास दासी की स्थिति में रहकर. बच्चों को कितना भी समझाते हैं, परंतु जैसे गर्म तवे पर पाणी, गरम तव्यावर पाणी टाकल्यावर त्याची लगेच वाफ होऊन जाते, परिणाम काहीच होत नाही. तो समझा जाता है उस संस्कार वाले है. सन्यासी भी वासना संस्कार ले जाते हैं ना, जन्म लेंगे फिर सन्यास करने का ख्याल होगा. यह बातें भी यहाँ समझाई जाती है. सतयुग में तो विकार की बात ही नहीं, वहां जन्म जन्मांतर निर्विकारी पने का संस्कार रहता है, माया ही नहीं है. यहाँ तो बच्चों को सुधारने की बहुत कोशिश करते हैं. कोई तो बिल्कुल ही मैले कपड़े हैं, थोड़ी ही सोटी लगाई जाती है तो एकदम फट पड़ते हैं. बाबा म्हणते यहाँ पर मुझे सबको सुधारना है. सगळ्यांची सुधारित आवृत्ती बाबांना बनवायची आहे. सगळ्यांना मनुष्यापेक्षा खालच्या लेवलला आलेले त्यांना देवता बनवायचंय. देवता बनवून विश्वाचं राज्य हातामध्ये द्यायचंय, नवी दुनिया चालवायला द्यायची. तो बाबा म्हणता है मैं सुधारना, उस तरीके से सुधारना करने की कोशिश करता हूं बच्चों में कि उनके अंदर सारे दिव्य गुण आ जाए, वो विश्व का राज्य भाग्य संभाल ले. कारण बाबांना तो कारभार बघायचा नाहीये, बाबा बच्चांना सोपवणार आहे. तर बाबा लायक बनवायला बघतोय. तो बाबा म्हणता मैं सुधारने की कोशिश करता हूं, लेकिन कोई तो बिल्कुल ही मैले कपडे, खूप जास्त मळलेले कपडे असतील तर मग काय होतं, धोपटणीनी पहिले करायचे. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश निघालेले, तर ब्रशने जास्त घासल्यावर तो जर खूप जास्त मोठा डाग असेल, डाग निघणार नाही पण कपडा फाटून जाईल. तर तसं बाबा म्हणताय कि ये विकार इतने जमकर बैठे हैं, इतने जमकर बैठे, वो विचारों में इतने मग्न रहते, उस तरीके के विचारों में, तो जो मैं शब्दों का मार देता हूं फट पड़ते, सहन नहीं होते ना. थोड़ी सी सोटी लगाई जाती है तो एकदम फट पड़ते हैं. धोबी भी कपड़े की संभाल करते हैं, परंतु कोई सड़ा हुआ कपड़ा होता है तो फट पड़ता है, फिर आश्चर्यवत भागंती हो जाते हैं. मग ज्यांना हे ज्ञान असं वाटतं की आपल्याला तर नाही, बदल नहीं होत, अपन नहीं करू शकत, आपल्याकडून होणार नहीं, तो बाबा म्हणता है वो भाग जाते इस ज्ञान मार्ग से. बाप कितनी मेहनत करते हैं, राजयोग सिखला रहे हैं. वही रहम दिल है जो सब पर रहम करते हैं. बाबा रहम दिल है, माया बेरहम है. माया ने सत्यानाश कर दिया, इसलिए कहते हैं मैं कल्प 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 के संगम युगे आता हूं. बाप है पतित पावन, पतितों को ही वापिस ले जाने आना पड़ता है. त्रेता में कोई पतित थोड़ी है जो त्रेता में आकर पावन बनाओ. भगवान तो है सत्य, वही सत्य सुनाते हैं. बाबा म्हणता है मैं तुम्हें राजयोग सिखा रहा हूं. कितनी मेहनत, बाबा हमारे लिए मेहनत कर रहा है. त्याला नाही राज्य करायचंय, आपल्याला राज्य कारभार सोपवायचंय, त्याला राजा बनवायचंय, आपल्यासाठी मेहनत घेतोय. बाबा म्हणताय बाबा बहुत रहम दिल है, लेकिन माया बेरहम है. मायेला काही दया माया नाहीये. बाबा म्हणताय मायेने बिलकुल तुमचं सत्यानाश करून टाकलेलं आहे. आणि आता संगम युगामध्ये बाबा म्हणताय मी तिला परीक्षा घ्यायला ठेवलेलं आहे. माया मेरी बेटी है और वो परीक्षा लेती है तुम्हारी. बाकी मग द्वापर युगापासून तर तिने आपला सत्यानाश केला, पण आता जसं वाईटातून काही चांगलं करायचं असतं तर तसं बाबा काय करतोय, आता मायेच्या द्वारे परीक्षा घेतोय आपली. माया येते वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घ्यायला, पण आपण त्याच्यामध्ये पास व्हायचे. बाबा म्हणताय उसके पास कोई दया माया नहीं, इसलिए सावधान रहो, मेरे से शक्ति लेते रहो और उससे हारो नहीं, उसको हराओ. मग बाबा म्हणताय मला, मी पतितांना पावन करणारा, पतितांना परत घेऊन मला जायचंय. त्रेतायुगामध्ये कोणी पतितच नाहीये, तर मी येऊ कशाला. त्यांनी सांगितलं की त्रेतायुगामध्ये श्रीरामाचा अवतार झाला, परमेश्वर श्रीरामाच्या रूपामध्ये आला. पण बाबा म्हणतात मी येऊ कशाला, त्यावेळेला तिथं कोणी पतितच नाहीये, मी पतितांना पावन बनवणार आहे, तर मला तिथे यायची काही गरजच नाहीये. रामाचा पार्ट आहे, श्रीराम आणि सीतेचा तो पार्ट आहे.
दुनियावाल्यांना समजवण्यासाठी त्यांच्यासोबत ती कहाणी रावणाची जोडून दिली गेली. पण श्रीराम आणि सीतेचं जेव्हा राज्य आहे तेव्हा अशा प्रकारचा रावण कोणीही नाहीये. बाबांनी हे सांगितलेलं आहे. असं नाही सांगितलं की श्रीराम सीता नाहीये. दुनियावाले काही म्हणतात की श्रीराम सीता नाही होऊनच नाही गेले आणि त्यांचे त्या फक्त आख्यायिका आहे, कहाण्या बनवलेल्या आहे. पण बाबा म्हणतात श्रीराम सीता, एक श्रीराम सीता नाही, त्या 12 जोड्या आहे. 12 श्रीराम आणि श्री सीता आहे. त्यांनी त्रेतायुगामध्ये राज्य केलेलं आहे आणि त्यांच्या रूपामध्ये मी नाही आलो. ते आत्म्याचा वेगळा पार्ट आहे. श्रीराम आणि सीतेचा पार्ट आहे, खूप सुंदर पार्ट आहे. त्यांनी खूप सुंदर रीतीने ते राज्य चालवले त्रेतायुगामध्ये. 1250 वर्ष त्यांचं त्या घराण्याचं राज्य चाललेलं आहे, राम सीतेच्या घराण्याचं. पण बाबा म्हणतात मी रामाच्या रूपामध्ये नाही आलो. रामाचा आपला वेगळा पार्ट आहे, श्रीकृष्णाचा आपला वेगळा पार्ट आहे. जसे राष्ट्रपतीचा वेगळा पार्ट असतो, पंतप्रधानाचा वेगळा पार्ट असतो, तसे प्रत्येकाचे वेगवेगळे पार्ट आहे. प्रत्येक आपले पार्ट घेऊन खाली आलेली, ते रेकॉर्डिंग घेऊन खाली येत असते प्रत्येक आत्मा. बाबांचा पार्ट भक्ती मार्गामध्ये साक्षात्कार करवण्याचा आहे आणि संगम युगामध्ये येऊन हे संपूर्ण महापरिवर्तन करण्याचा पार्ट आहे. बाकी कुठल्याही दुसऱ्या युगामध्ये बाबांना येण्याची आवश्यकता नाहीये. तुम बच्चे अब जानते हो बरोबर विश्व का रचयिता शिव बाबा ब्रह्मा तन से हमको विश्व का मालिक बनाने पुरुषार्थ कराते. बाप कहते अगर हमारी मेहनत व्यर्थ गवाएंगे, अपनी चलन से बहुतों को धोखा देंगे तो पथ भ्रष्ट हो पड़ेंगे. कहेंगे इनसे तो भूत निकलता नहीं है. बच्चों की चलन ऐसी होनी चाहिए जो सब समझे यह तो जैसे देवता है. बाबा म्हणता है मैं इतनी मेहनत कर रहा हूं ब्रह्मा तन के द्वारा, तुम्हें विश्व का मालिक बनाने के लिए पुरुषार्थ करा रहा हूं तुम्हारे से. तुमने अगर मेरी मेहनत व्यर्थ गंवाई, बाबा म्हणताय माझी मेहनत जर वाया घालवली तुम्ही तर पद भ्रष्ट होईल. काय होईल? दुसरं काय होणार आहे? पद भ्रष्ट होईल. आपलं भाग्य नाही बनणार, आपलं भाग्य बिघडून जाईल, आपलं भाग्य खराब होऊन जाईल. बाबांचं थोडी काही बिघडणार आहे. आपल्या जागेवर तर दुसरा कोणी पुरुषार्थ करून आपल्यापेक्षा पुढे निघून जाईल. बाबांचं थोडी काही बिघडणार आहे, ड्राम्याचं काही बिघडणार नाही. लेकिन बाबा म्हणताय मेरी मेहनत व्यर्थ नाही गाव, मैं तुम्हाला एक एक बच्चावर मेहनत घेतोय बाबा. असं नाही की सगळ्यांसाठी सरसगट आहे. अगर हम बाबा के बने हैं, अगर हमें मुरली सुनने का अधिकार प्राप्त हुआ है, इसका मतलब यह है कि वो हर एक बच्चे को देख रहा है. जो भगवान के बच्चे बनकर मुरली सुनते हैं, ऐसे ये जो स्पेशल बच्चे हैं उनको हर एक को बाबा देखता है. हर एक के लिए बाबा मेहनत करता है. वो हमारे से बहुत प्यार करता है. वो चाहता है कि मेरा एक एक बच्चा राजा बच्चा बन जाए. यहां इस दुनिया में दुख है, तकलीफें है, निराशा है, परेशानी है, प्रॉब्लम है. वो इतनी सुंदर दुनिया में हमें लेकर जाना चाहता है जहां पर किसी प्रकार की कोई तकलीफ नहीं है. एक सेकंड के लिए भी कोई मुश्किल नहीं आएगी. कोई किसी का बोल नहीं सुनना पड़ेगा हमें. कोई प्रकार की तकलीफ कोई हमें देगा नहीं. शरीर की भी तकलीफ नहीं और दूसरी किसी भी प्रकार की तकलीफ नहीं. वातावरण की भी तकलीफ नहीं, कीड़े मच्छर की भी तकलीफ नहीं. ऐसी दुनिया में बाबा हमें लेकर जा रहा है, इसलिए हमारे पर मेहनत कर रहा है. बाबा म्हणता है मेरी मेहनत को व्यर्थ नहीं जाने दो, नहीं तो तुम अपना ही भाग्य खराब कर लोगे. चलन, बाबा म्हणता है चलन ऐसी होनी चाहिए जो सब समझे कि यह तो जैसे देवता है. आपलं बोलणं चालणं वागणं इतकं गोड, इतकं चांगलं पाहिजे की सगळ्यांना वाटलं पाहिजे की देवता असतील तर असेच असतील, यांच्यापेक्षा वेगळे काय असणार आहे देवता, अशी आपली दिव्यता दिसली पाहिजे, जाणवली पाहिजे. कहते हैं इनका स्वभाव एकदम देवताई है, बाकी का अंडरस्टूड आसुरी हुआ ना. देवताई स्वभाव आपला जाणवत नाही कोणाला, तर याचा अर्थ बाबा म्हणताय समजून घ्या की तो स्वभाव कसा आहे. मग आसुरी स्वभाव है, एक तो देवताई स्वभाव होगा या आसुरी स्वभाव होगा. तो बाबा म्हणता है मेरे बच्चों का स्वभाव आसुरी स्वभाव नहीं होना चाहिए. जो था वो था पहले, अभी देवताई स्वभाव तुम्हारा होना चाहिए. कई बच्चे बड़े फर्स्ट क्लास देवताई गुणवान हैं, बिल्कुल मीठे शांत स्वभाव के हैं, तो ऐसे बच्चों को बाप देख खुश होते हैं. बाबा म्हणता है मेरे बच्चे बहुत फर्स्ट क्लास देवताई गुण वाले हैं, बहुत सारे गुण वाले हैं, बिल्कुल मीठे हैं, शांत स्वभाव के हैं. ऐसे बच्चों को देखकर मैं खुश होता हूं. तो हमें बिल्कुल ऐसा बच्चा बन जाना है कि भगवान मुझे देखे और वो कहे वाह बच्चे वाह.
हमारा स्वभाव देखकर वो खुश हो जाए, कितना प्यारा बच्चा है, कितना मीठा बच्चा है, ये इस दुनिया में ऐसा बच्चा है मेरा। ये ऐसी दुनिया, ये गंदी दुनिया, छीछी दुनिया, और ऐसी दुनिया में मेरा बच्चा इतना प्यारा है, इतना मीठा बच्चा है, कितनी खुशी होगी उस बाप को। बच्चे समझते हैं बाप हम बच्चों के लिए मकान बनवा रहे हैं तो हमको भी सेवा करनी चाहिए, तो ऐसे बच्चे बहुत दिल पर चढ़ते हैं। जो बिगर कहने से काम करे वह देवता, कहने से करे वह मनुष्य। बाबा म्हणतात जी काही सेवा असेल, सेंटर बनवायचे, कुठं काय चाललेले, कुठं काय चाललेले, कोणत्याही प्रकारची सेवा असेल, पुढे होऊन ती सेवा करायची। बिगर कहने से काम करे वह देवता, कहने से करे वह मनुष्य, और कहने से भी न करे तो वह मनुष्य से भी बदतर हुआ। सांगितल्यावर केली तर तो मनुष्य, न सांगता सेवा केली तर बाबा म्हणताय वो देवता, आणि सांगितल्यावर पण अशी अशी सेवा हे करावं लागेल, नाही केली तर बाबा म्हणताय वो मनुष्य से भी बदतर है, मनुष्यापेक्षाही खालची लेवल। बाबा भी कहते बच्चे अगर योग में नहीं रहेंगे तो माया की धूल में खत्म हो जाएंगे। माया संपूर्ण टाकेल आपल्याला, जर योग मध्ये नहीं है तो माया की धूल आ जाएगी, धूल चढ़ जाएगी, फिर कुछ समझ में नहीं आएगा, कुछ दिखाई नहीं देगा, सही रास्ता क्या है नहीं समझेगा, हमें क्या करना चाहिए नहीं समझेगा, माया धूल डाल देगी हमारी बुद्धि पर। म्हणून बाबा म्हणता है योग में रहो, योग में रहेंगे तो माया तुम्हारा कुछ बिगाड़ नहीं सकेगी, तुम्हारी स्थिति को बिगाड़ नहीं सकेगी। बाबा बार बार आसुरी कर्तव्य नहीं करो, बोलना चलना बड़ा मीठा रखना है, खूप गोड बनायचंय। बाबा आपल्याला रोज म्हणतो मीठे बच्चे मीठे बच्चे, और मीठे बच्चे कहकर बाबा हमें मीठा बना रहा है। आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कडवटपणा आपल्याला आता ठेवायचा नाहीये, निश्चय पक्का करायचा है, मैं बाबा का मीठा बच्चा हूं, मैं बाबा का मीठा बच्चा हूं। आणि ती गोडी प्रत्येक आपल्या व्हायब्रेशन मध्ये, भावनेमध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये जाणवली पाहिजे। देवताएं कितने मीठे स्वभाव के हैं। भारत में राज्य करते थे, यथा राजा रानी तथा प्रजा दैवी स्वभाव के थे। बाप आता है स्वर्ग का मालिक बनाने, तो बाप के साथ कितना मददगार बनना चाहिए। बाबा तुम्हारे बाप का काम चल रहा है, स्वर्ग बनाना, स्वर्ग का मालिक तुम्हें बनाना चाहता है, तो बाबा म्हणते तुम्हें कितना मददगार बनना चाहिए, कितनी हेल्प करनी चाहिए मेरी। सर्विस में आप ही काम में लग जाना चाहिए, ऐसे नहीं कि मैं थक गया हूं, फुर्सत नहीं है, समय पर सब काम करने में कल्याण है। यज्ञ सेवा का इजाफा शिव बाबा देते हैं। यह बाबा करके बाहर से थोड़ी खातिरी करेंगे, दिल लेंगे। वह बाबा है बेहद की दिल लेने वाला, यह है हद की दिल लेने वाला। बच्चों की दैवी चलन देखते तो फिर कुर्बान जाते हैं। बिगर कहे जो बच्चे सेवा में तत्पर रहते हैं उनको कहा जाता है देवता। देवताओं को कुछ कहने की दरकार नहीं होती, वहां आसुरी स्वभाव होता नहीं है। यहाँ कई बच्चे माता पिता की मत पर नहीं चलते हैं तो अपना ही नुकसान करते हैं। बाबा म्हणता है कि मैं अपनी मत दे रहा हूँ, माता पिता ब्रह्मा और शिव बाबा अपनी मत दे रहे हैं, उस पर अगर हम नहीं चलते हैं तो अपना ही नुकसान है। हमें जहां भी जो भी सेवा हमें समझ में आती है वो सेवा करनी है। जे वाटती आपल्याला सेवा, तन मन धन मनसा वाचा कर्मना, समय श्वास संकल्पच्या द्वारे जी सेवा ज्या वेळेला आपण करू शकतो ती करायची, पुढे होऊन करायची। बाप कहते मैं परमधाम से आता हूं बच्चों की सेवा में, मेरी मत पर नहीं चल कितनों को दुख देते हैं। कल्प पहले भी ऐसे हुआ था, अमृत पीते पीते फिर पतित बन पड़ते हैं। एक कहानी भी है, लक्ष्मी ने अमृत पिलाया तो भी असुर बन गए। तो कभी भी किसी को दुख देने का प्रयत्न नहीं करना है, नहीं तो सारा राज्य भाग्य गंवाए डंडे खाने लायक बन पड़ेंगे। वो म्हणता है कि किसी को भी दुख नहीं देना है, दुख देने का प्रयत्न नहीं करना है। बाबा म्हणतात प्रयत्न पण नका करू कोणाला दुःख देण्याचा, विचार सुद्धा मनामध्ये नका आणू। प्रयत्न करायचा म्हणजे एक तर बोलण्यातून नाही, कर्मातून नाही, आणि भावना सुद्धा निर्माण नाही झाली पाहिजे कोणाला दुःख देण्याची की ये ऐसा है।
हा चांगला नाहीये, हा वाईट आहे, ती सावधानी ठेवणं वेगळी गोष्ट आहे. पण दुःखाचे व्हायब्रेशन नाही द्यायचे. ठीक आहे, आपण साक्षीदृष्ट होऊन जायचंय, साक्षीदृष्ट व्हायचंय, त्यांना व्हायब्रेशन द्यायचे चांगले, पण दुःख नहीं दे। बाबा म्हणते दुख देने का प्रयत्न नहीं करना है। कहानी बनी हुई है कि लक्ष्मी ने अमृत पिलाया तो भी असुर बन गए, तो हम तो अमृत पीने वाले हैं, तो अमृत पीकर हम असुर नहीं बन सकते। ज्ञान अमृत पीने वाले हम बाबा के बच्चे। इतना सुंदर ज्ञान बाबा हमें दे रहा है, इतना मीठा बनाना चाहता है, हम असुर कैसे बन सकते? कसं आपण कोणाला दुःख देऊ शकतो? ज्ञान पिल्यानंतर पण दुःख देण्याचा अधिकारच नाही आपल्याला। आपण ज्ञान पितोय, हे इतकं सुंदर ज्ञान अमृत बाबा आपल्याला पाजतोय, तर आपल्यामध्ये ती दिव्यता दिसली पाहिजे। बाबा म्हणता है ये ज्ञान अमृत का पान करने के बाद तुम्हारे अंदर दिव्यता आनी चाहिए, मिठास आनी चाहिए, कड़वाहट सारी निकल जानी चाहिए। नहीं तो बाबा म्हणता है, बाबा ने इशारा दिला कि नहीं तो सारा राज्य भाग्य गंवाए, डंडे खाने लायक बन पड़ेंगे। डंडे किसके? धर्मराज के डंडे खाने पड़ेंगे। फिर बाबा ने समझाया है, मैं धर्मराज हूं, मैं धर्मराज हूं। बाबा आठवण करून देतोय, बाबा बाबा कहकर चलाओ नहीं अपने को, बिल्कुल ऐसे अलबेले नका राहू की हाँ मेरा ही बाबा है, काय करणार आहे, मला थोडी त्रास देईल तो तर रहम दिल है, तो तर प्रेमाचा सागर है। बाबा मधून मधून आठवण करून देतोच तो कि मैं धर्मराज हूं, और जब मैं वो धर्मराज का पार्ट स्वीकार कर लूंगा तब मैं कुछ नहीं देखूंगा फिर, कारण फटाफट 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 सजा देऊन मोकळं करावं लागेल सगळ्यांना, कारण ती वेळ नाही राहणार। आता बाबांनी वेळ दिलेला आहे आपल्याला कि बच्चों मेरे प्यार में रहो, मैं सब कुछ माफ कर दूंगा, तुम्हारा मदद करूंगा, शक्ति दूंगा, लेकिन जब मेरा धर्मराज का पार्ट चालू होगा तब मैं तुम्हारी कोई मदद नहीं कर सकूंगा। जजच्या समोर त्याचा मुलगा जरी आला तरी त्याला न्यायाच्या हिशोबानेच बघावं लागेल। ते अशा पद्धतीने बाबा म्हणतोय की आगे चल के मेरा पार्ट चेंज होने वाला है, काही काळासाठी चेंज होणार आहे, कारण दुनियेचं इतकं मोठं महापरिवर्तन करायचं, इतक्या सगळ्यांना घेऊन जायचं, आता इतका तर वेळ ठेवला बाबांनी, नंतर नाही वेळ देणार। तो हमें वो धर्मराज बन जाए, इसके पहले ही सुधर जाना है, बदल जाना है, बहुत मीठा बन जाना है। इनडायरेक्ट कुछ करते थे तो हद की अल्पकाल की सजा भोगते थे, अब डायरेक्ट आकर फिर भी बाबा की मेहनत बर्बाद करते हो तो बहुत सजा खानी पड़ेगी। बाबा म्हणता है माझी मेहनत जर बर्बाद केली तर खूप सजा भोगावी लागेल। पहिले तर इनडायरेक्ट तुम्ही उलट चाललेले, त्याची पण सजा भोगावी लागलेली। मी नसताना, ज्ञान नसतानाही उलट चाललेले, उलटे कर्म केलेले, तर त्याची सजा तुम्ही भोगत आलेले। आता बाबा म्हणते डायरेक्ट मी आलेलो आहे, डायरेक्ट मी सांगतोय, मी मेहनत घेतोय तुमच्यासाठी आलेलो आहे, आणि एवढं सांगून समजून सुद्धा जर तुम्ही माझी मेहनत वाया घालवाल, परिवर्तन नहीं होणार, तो बाबा म्हणता है फिर उसकी अलग से तुम्हें और भी सजा खानी पड़ेगी। हम तुमको देवता बनाते हैं, माया फिर आकर तुमको असुर बनाती है। बाप बार बार समझाते हैं, दैवी गुण धारण करो, दिव्यता आणायचे, कर्म आपले चांगले करायचे। अभी तो सब नंबरवार पुरुषार्थी है, सिर्फ यह निश्चय रहना चाहिए हम गॉड फादरली स्टूडेंट है। बाबा म्हणताय नंबरवार पुरुषार्थी, प्रत्येकाचा पुरुषार्थ आपला आपल्या पद्धतीने चाललेला आहे, पण आपल्याला पुरुषार्थ वाढवायचा आहे, चांगला पुरुषार्थ करायचा आहे, आणि पक्का निश्चय बुद्धीमध्ये ठेवायचा आहे कि हम गॉड फादरली स्टूडेंट्स है, हम भगवान के स्टूडेंट है, आम्ही परमेश्वराचे विद्यार्थी आहे। डायरेक्ट परमेश्वर आम्हाला शिकवतोय आणि ती शिकवणी आम्हाला जीवनामध्ये आणायची, प्रॅक्टिकल करायचं, हे पक्क ठेवायचंय, आणि हे विसरायचं नाही कधीच। आपण ईश्वराचे विद्यार्थी आहे, कधीच विसरायचं नाही, म्हणजे ते तो जे शिकवतोय ते बुद्धीमध्ये राहील आणि जीवनामध्ये आपण त्याला स्वीकारू। भगवान उवाच बच्चों प्रति कि मैं तुमको पढ़ाकर राजाओं का राजा बनाता हूं, तुमको योग और ज्ञान सिखलाता हूं, तुम देही अभिमानी बनो, मैं तुमको ले जाने के लिए आया हूं। बाबा म्हणताय तुम्ही आत्माभिमानी बना, खूप गोड बना, मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे। थोडा वेळ आराम करायला लावेल परमधाम मध्ये, आणि मग खूप सुंदर दुनियेमध्ये आपण खाली येणार आहे। खाली यायचंय आपल्याला, त्याची तयारी करायची आहे। बाप कहते बच्चे अब गफलत छोड़ो, माया बहुत अकर्तव्य कार्य कराती है जिससे पद भ्रष्ट हो पड़ेगा। बाप को जान पहचान
उनकी मत पर चलने से तुम श्रेष्ठ बन सकेंगे. बाबा म्हणताय श्रेष्ठ बनायचंय, चांगलं बनायचंय, खूप चांगलं वागायचंय, खूप चांगलं भाग्य बनवायचंय, माझ्या मतावरती चाला. आता बाबा म्हणताय गफलत सोडा. मायेने खूप गफलत करायला लावली, खूप चुका करायला लावली, आता नाही, अब मैं आ गया हूं. बाप को जान पहचान उनके मत पर चलने से तुम श्रेष्ठ बन सकेंगे, नहीं तो बहुत सजाएं खाएंगे. बाबा ही सावधानी देतोय, घाबरवत नाहीये, सावधानी देतोय की पहले ही मेरी मत पर चलो, अपने पाप कर्मों को भस्म कर दो, तो कोई सजा नहीं खानी पडेगी. खूप आरामात बाबा म्हणतात मी फुलासारखं तुम्हाला घेऊन जाईल. जैसे ईश्वर की महिमा, खूप महत्वाचं वाक्य आहे, जैसे ईश्वर की महिमा अपरम अपार है, वैसे सजा खाने की दुर्दशा भी अपरम अपार है. बाबा म्हणताय महिमा जशी अपरंपार आहे ईश्वराची, त्याचा पारावार नाहीये, खूप अनलिमिटेड अशा प्रकारची महिमा आहे, तसं सजा खाण्याची दुर्दशा पण अपरंपार आहे, तिचं काही लिमिट नाही. मग सजा खाण्याची जी दुर्दशा आहे तिची लिमिट नाही राहणार. मग जशी माझ्या महिमेची लिमिट नाहीये तशी सजा खाण्याची पण लिमिट नाही राहणार. त्याची जी दुर्दशा आहे तिचीही लिमिट नाहीये. म्हणून त्या टप्प्यामध्ये आपल्याला जायचंच नाही. ड्राम्याचा तो टप्पा खूप भयानक आहे, त्या टप्प्यामध्ये पोचायचंच नाही आपल्याला. त्याच्या आधीच आपल्याला स्वतःला संपूर्ण बनवून घ्यायचंय. सजा खाण्याच्या लायक आपण स्वतःला ठेवायचंच नाही. सजा खाण्याच्या लायक मध्ये काही शिल्लकच ठेवायचं नाही. आणि जेव्हा परमधामचे गेट उघडतील तेव्हा बाबांच्या सोबत आपल्याला निघून जायचं. धर्मराजपुरीमध्ये कोणताही टॅक्स भरायला आपल्याला थांबायचं नाहीये, बिलकुल पक्क करायचं आपण. कारण तो टॅक्स असाच नाही की आपण दिला आणि त्यांनी घेतला, असं नाहीये. तो टॅक्स देणं खूप महागात पडणार आहे आपल्याला. कयामत का समय है, बाबा सबका हिसाब किताब चुकतू कराते हैं. आज अक्षय तृतीया पण आहे आणि ईद पण आहे, म्हणून बाबा आठवण करून देतोय की कयामत का समय. मुस्लिम धर्माच्या हिशोबाने कयामतचा समय म्हणजे महाविनाशाचा काळ, त्यावेळेला तब अल्लाह आता है और सबका हिसाब करता है. तो बाबा म्हणतात वो समय आ गया है, कयामत का समय है और बाबा सबका हिसाब किताब चुकतू कराते हैं. सजाए खाने वाले इस माला में नहीं आएंगे, सजाए खाने वाले इस माला में नहीं आएंगे. देवता बनने की माला में सजाए खाने वाले नहीं आएंगे. सजाए खाने वाले त्रेता में आएंगे. सजाए खाने वाले फेल होंगे. और 31 करोड़ आत्माएं जो बाबा के बच्चे वो फेल होने वाले हैं. हमें 2 करोड़ में आना है, 2 करोड़ में भी 9 लाख में आना है, 9 लाख में भी 16,108 में आना है, 16,108 में से भी 108 में आना है. इतका श्रेष्ठ पुरुषार्थ करायचा आपल्याला चान्स अजून पण आहे. अजून पण बाबा धर्मराज नहीं बनलेला है. बाप कहते सिर्फ इतना याद करो, विश्व का रचयिता नॉलेजफुल गॉडफादर हमको पढ़ाते हैं, वह जरूर विश्व के मालिक पने का वर्षा देंगे. इतना याद रखे तो भी हंसते खेलते रहेंगे. भावों एक बात याद रखो कि विश्व का रचयिता नॉलेजफुल गॉडफादर हमको पढ़ाते. जो विश्वाचा रचयिता आहे तो शिकवतोय मला, आणि तो मला विश्वाच्या मालिकपणाचा वारसा हक्क जरूर देणार आहे. शिकवतो पण आहे आणि बाप म्हणून मला वारसा हक्क पण देणार आहे विश्वाच्या मालिकपणाचा. तर बाबा म्हणते हे जरी बुद्धीमध्ये राहील तरी तुम्ही हसत खेळत राहा. हसत खेळत संगमयुग तुमचं पार होऊन जाईल. कलियुगामध्ये तर नाहीच आहे आपण, पण संगमयुगामध्ये आल्यानंतर कलियुगातले दुःख आपल्याला सोडत नाही. ते दुःखी करत राहतात आपल्याला. पण बाबा म्हणतात या संगमयुगामध्ये कलियुगाच्या प्रभावापासून मुक्त राहायचंय, सदा हसत खेळत राहायचंय, सदा आनंदी राहायचंय. तर बुद्धीमध्ये ठेवा परमेश्वर स्वतः मला शिकवतोय आणि मला तो विश्वाचा मालक बनवणार आहे. त्याच्यासाठी मी हे इतकं सुंदर ज्ञान प्राप्त करतोय. अच्छा, मीठे मीठे सिक्के लदे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, अपना बोल चाल बहुत मीठा रखना है, कोई आसुरी कर्तव्य नहीं करना है, दैवी मैनर्स धारण करने हैं. बाप की सेवा में बिगर कहे मददगार बनना है. बाप की मेहनत का रिटर्न अवश्य देना है, गफलत नहीं करनी है. वरदान है, बुद्धि रूपी विमान द्वारा सेकंड में
तीनों लोकों का सैर करने वाले सहज योगी भव। बाप दादा बच्चों को निमंत्रण देते हैं कि बच्चे संकल्प का स्विच ऑन करो और वतन में पहुंचकर सूर्य की किरणें लो, चंद्रमा की चांदनी भी लो, पिकनिक भी करो और खेलकूद भी करो। इसके लिए सिर्फ बुद्धि रूपी विमान में डबल रिफाइंड पेट्रोल की आवश्यकता है। डबल रिफाइन अर्थात एक निराकारी निश्चय का नशा कि मैं आत्मा हूँ, बाप का बच्चा हूँ, और दूसरा साकार रूप में सर्व संबंधों का नशा। यह नशा और खुशी सहज योगी भी बना देगी और तीनों लोगों का सैर भी करते रहेंगे। बाबा म्हणताय की मी तुम्हाला आमंत्रण देतोय की संकल्पाचं स्विच ऑन करा आणि वरती या वतनमध्ये, सूक्ष्म वतनमध्ये तुम्ही काय काय अनुभव करू शकता। बाबा म्हणते सूर्य की किरणें लो, चंद्रमा की चांदनी भी लो। बाबा सूर्य के रूप में भी हमें वहां पर मिलेगा, चंद्रमा की शीतलता के रूप में भी हमें वहां पर मिलेगा। तो चंद्रमा ब्रह्मा बाबा भी है, सूर्य जैसे शिव बाबा भी है, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा आनंद घेऊ शकतो। तर तिथं बाबा म्हणते पिकनिक भी करो, खेलकूद भी करो। तिथं सगळ्या प्रकारचा आनंद आपण घेऊ शकतो सूक्ष्म वतनमध्ये। ब्रह्मा बाबा बिलकुल फरिश्ता स्थितीमध्ये जे काही मनोरंजन करायचंय तिथं जाऊन आपण करू शकतो। त्याच्यासाठी बाबा म्हणते काय पाहिजे, इसके लिए सिर्फ बुद्धि रूपी विमान में डबल रिफाइंड पेट्रोल की आवश्यकता है। विमानामध्ये, गाडीमध्ये इंधन वेगळ्या प्रकारचं असतं। कोणत्या गाड्या पेट्रोलवर चालतात, कोणत्या गाड्या डिझेलवर चालतात। विमान चालवण्यासाठी वेगळ्या प्रकारचं इंधन असतं, वेगळ्या प्रकारचं पेट्रोल असतं। बाबा म्हणतात ह्या बुद्धिरूपी विमानासाठी कोणतं पेट्रोल पाहिजे, डबल रिफाइंड पेट्रोल। आणि ते काय, डबल रिफाइन अर्थात एक निराकारी निश्चय का नशा की मैं आत्मा हूं, बाप का बच्चा हूं। कोणतं पेट्रोल टाकायचं बुद्धीमध्ये, मैं निराकारी आत्मा हूं, मैं निराकारी हूं, बाप का बच्चा हूं। आणि दुसरं टाकायचंय साकार रूप में सर्व संबंधों का नशा की बाबा माझं सगळं काही आहे, बाबा माझं सगळंच काही आहे, सगळे संबंध त्याच्याशी जोडायचे। साकार रूपामध्ये, फरिश्ता रूपामध्ये असलेल्या ब्रह्मा बाबाशी, त्याच्यामध्ये विराजमान शिव बाबांशी सगळ्या प्रकारचे संबंध आपण जोडू शकतो। ज्या प्रकारच्या संबंधामध्ये जे सुख आपल्याला घ्यायचंय त्याला ते आपण बनवू शकतो आणि तो आनंद त्या स्थितीमध्ये राहून प्राप्त करू शकतो। तर बाबा म्हणते हे डबल रिफाइंड पेट्रोल बुद्धीमध्ये टाकलं तुम्ही की मैं आत्मा हूं, बाबा का बच्चा हूं आणि सगळे संबंध माझे बाबाशी आहे, तर तुम्ही सगळ्या प्रकारचा अनुभव, आनंद सूक्ष्म वतनमध्ये घेऊ शकाल। यह नशा और खुशी सहज योगी भी बना देगी और तीनों लोगों का सैर भी करते रहेंगे। तर बाबा म्हणते हा नशा असला पाहिजे बुद्धीमध्ये, या आनंदामध्ये तुम्ही बिलकुल तिन्ही लोकांची सैर करत राहाल आणि बाबांशी योग पण चांगला राहील। सूक्ष्म वतनमध्ये योग करायची बाबांनी ही नवीन पद्धती आपल्याला सांगितलेली की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आनंद घेऊ शकता। सूक्ष्म वतनमध्ये आनंदी राहायचंय, इथं त्रास होतोय, सहन होत नाहीये, दुःख वाटतंय, संबंधामध्ये प्रॉब्लेम आहे, तिथं जाऊन माझ्याशी त्या संबंधाचा अनुभव घ्या। तो आनंद जर तुम्ही घ्याल तर बाबा म्हणते सहज योग पण होऊन जाईल तो, आणि दुसरं की तुमची पिकनिक पण होऊन जाईल, राउंड पण मारत राहा, इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे। स्लोगन, श्रेष्ठ कर्म का ज्ञान ही श्रेष्ठ भाग्य की लकीर खींचने का कलम है। बाबांनी आपल्या हातामध्ये पेन दिलेला आहे, लेखणी दिलेली आहे, जितकं भाग्य लिहायचं तितकं लिहिता येईल आपल्याला। आणि ती लेखणी कोणती आहे, श्रेष्ठ कर्माचं ज्ञान। श्रेष्ठ कर्माचं ज्ञान बाबांनी दिलेलं आहे, म्हणजे तो पेन हातामध्ये दिलेला आहे। आता त्या श्रेष्ठ कर्माच्या ज्ञानाच्या आधाराने, म्हणजे त्या पेनाच्या आधाराने जितकं चांगलं भाग्य लिहायचं आपल्या हाताने, आपण आपलं भाग्य, श्रेष्ठ भाग्य लिहून काढायचंय। म्हणजेच श्रेष्ठ कर्मचं ज्ञान बाबांनी जे दिलेलं आहे त्या आधाराने श्रेष्ठ कर्म करायचे, चांगले कर्म करायचे, पुण्य कर्म करायचे। बाबा जे सांगतो तसं वागायचंय, म्हणजे आपलं अनलिमिटेड सुंदर भाग्य बनेल। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो,